नमस्कार मित्रांनो, राज्यातील 14 जिल्ह्यांच्या शिधापत्रिका धारकांना म्हणजेच रेशन कार्ड धारक कुटुंबांना आपल्या रेशन कार्डवर पैसे देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 145 कोटी 50 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे। तर मित्रांनो, हे 14 जिल्हे कोणकोणते आहेत आणि रेशन कार्डवरील प्रति व्यक्ती किती रक्कम मिळणार आहे व कधीपासून मिळणार आहे, ही सविस्तर माहिती या नवीन आलेल्या JRच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तसेच चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा। चला व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, काल दिनांक 18 मार्च 2026 रोजी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे हा शासन निर्णय JR निर्गमित करण्यात आला आहे। शेतकरी आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL म्हणजेच केसरी शिधापत्रिका धारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेअंतर्गत 145 कोटी 50 लाख 17 हजार इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। तसेच मित्रांनो, इथे पहा, एका रेशन कार्डवर प्रति व्यक्ती दरमहा 170 रुपये याप्रमाणे रक्कम ही थेट DBTच्या माध्यमातून या 14 जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। आता मित्रांनो, राज्यातील हे 14 जिल्हे कोणकोणते आहेत ते पाहूया। तर या ठिकाणी बघा, अकोला, अमरावती, बीड, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील केसरी शिधापत्रिका धारक कुटुंबांना आता एका व्यक्तीमागे 170 रुपये प्रमाणे दरमहा रेशन धान्याऐवजी रोख रक्कम ही येत्या 6 ते 7 दिवसात मिळणार आहे। मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तर अशा प्रकारे रेशन कार्डवर पैसे मिळणार त्या संदर्भात आलेली ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती। व्हिडिओला लाईक करा आणि असेच महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।